बॅनर पकडा ना. तुम्ही इथे करणार आहे का अजून 10 मिनिटं करणार आहे का अजून? डोळकर यांची जयंती या संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेंढपाळ साजरी केल्याशिवाय राहणार नाही याची दखल तात्काळ या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी आणि योग्य त्याच आरोपीने या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये अटक करावी. चुकीच्या आरोपीने किंवा निर्दोष लोकांना या ठिकाणी विनाकारण आरोपी बनून त्यांच्यावरती चुकीचे गुन्हे लादू नये ही आमची विनंती असेल. माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांना तुम्ही निवेदन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, त्याचा काय निकाल वगैरे काय? आता कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी निवासी कलेक्टर साहेबांनी आमच्या समोरच CP साहेब, पोलीस कमिशनर आणि या ठिकाणचे वाळूंज पोलीस स्टेशनचे PI यांना फोन करून सांगितलेलं होतं की या गुन्ह्याचा तात्काळ तपास करा आणि जे काय असेल ते तात्काळ ठिकाणी न्याय या मेंढपाळांना द्या. आपलं म्हणजे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले आहे त्याची इत्थंभूत त्यांना माहिती दिली आहे. जे आपल्याला सस्पेक्टेड होते की या विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने हा गुन्हा केला असला पाहिजे, त्यांच्या कशा प्रकारे आम्ही घरधडत्या घेतलेल्या आहे, अतिरिक्त पेट्रोलिंग आम्ही कशी नेमली आहे आणि त्यांच्या घरधडत्यांमध्ये काय काय मिळून येत आहे हे सर्व आम्ही सांगितलं होतं. त्यानंतर परवाच्या दिवशी दुसऱ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये असाच समांतर गुन्हा घडला. त्या गुन्ह्यामध्ये अशाच प्रकारचे भाजीपाला या खाण्यापिण्याच्या वस्तू याची देखील लूट झाली आणि त्याच्यामध्ये डॉगने जे काही आम्हाला डायरेक्शन दाखवले, जे काही डॉगकडून आपल्याला मिळालं त्याच्यानुसार आपण छापेमारी केली, त्या लोकांच्या घरधडत्या घेतल्या आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण 8 आरोपी अटक केलेले आहे. अतिशय समांतर मोडस ऑपरेंडी आहे, एक सारख्याच प्रकारचा गुन्हा आहे आणि जे अटक केलेले ते आजूबाजूच्या वस्तीवरचेच ते लोक आहे आपल्या हद्दीतले. तेच आरोपी आपण या फिर्यादींना आणि या लोकांना पण दाखवणार आहे. त्यांच्याकडून जे आहे ते दागिने मिळून आलेले आहेत ते आम्ही काल फिर्यादीला आपल्या काही फोटोग्राफ्स पाठवले की हे आहेत का पण पाठवले तुम्ही ते फोटो, कारण बारामतीच्या मेंढपाळाला असं समजा झालं होतं ना फिल्टिंग पॉईंट, त्यांना पण हे दागिन्याचे फोटो पाठवले. पण माझा मेंढपाळ बघा तुम्ही किती इमानदार आहेत, सोन्याचे दागिने ते म्हणे आमचे नाही आहेत, ते 7 जणांवर ते पण हल्ला झालेला आहे. नाही पण आता त्यात काय होतं की अजून बाकीचे जे आरोपी आम्ही पकडतोय जे अजून वॉन्टेड आहे त्यांच्या घरधडत्या होणार आहे. त्यानंतर आरोपी अटक केल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये असं असतं की त्यांनी डिस्पोज काय केलं आहे, कुठं सोनाराला विकलं आहे का, त्यानंतर ही रिकव्हरी त्याच्यामध्ये होणार आहे, ती आपण दाखवणार आहे. ओळख परेड घेणार आहे, ज्या आपल्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना आता उद्या ट्रान्सफर करून घेणार आहे. तर ही प्रक्रिया जी आहे तपासाची ही चालणारी प्रक्रिया आहे, त्या आपण कुठेही थांबलेलो नाही आहे. त्याच्यामुळे गुन्ह्याचा तपास चालूच आहे आणि प्रशासनाला गांभीर्य नाही असं कसं होईल, कोणी विचारत नाही असं थोडंच आहे. आमचे वरिष्ठ सारखे विचारणा करत असतात, सारखा फॉलोअप त्याच्यामध्ये घेत असतात, या गुन्ह्याच्या तपासाचं काय झालं, तपास कुठपर्यंत आला. आणि असं नाही की आपल्या एकट्याच्याच बाबतीमध्ये किंवा टार्गेट करून झालं आहे असा विषय नाही आहे. तुमचा जे गुन्हा घडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतवस्तीवर दरोडा पडला, त्या बाबांनाही मारहाण झालेली आहे, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे आरोपी आहे. म्हणजे त्यानंतर ही तिसरी घटना आहे. कालचं जे ठिकाण आहे हे आंबेलोळच आहे. काय आहे मेंढपाळाचा जे गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, थोडंसं असं आहे की सॉफ्ट टार्गेट आहे. सॉफ्ट टार्गेट असं आहे की ते एकट्या ठिकाणी राहतात, इंटेरियरला मुक्काम करतात, बरोबर आहे, आणि सोबत महिला वगैरे असलं तर कोणी प्रतिकार करत नाही, अशा गोष्टी असतात. पण काही व्हॅल्युएबल असेल, मौल्यवान, ते कुठे ठेवण्याची सोय नाही, ते सोबत घेऊनच फिरायला लागतं, अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे. परंतु याचा अर्थ असा नाही की मग ते तुम्ही करायचं नाही किंवा आम्ही काय करायचं असा विषय नाही आहे. संरक्षण देणं पोलिसांची जबाबदारी आहे, आम्ही सतत प्रयत्न करत राहतो. त्या घटनेनंतर असं झालं की CP साहेबांनी आपल्याला अतिरिक्त फोर्स दिला, गाड्या दिल्या, आता आमच्या जास्तीच्या गाड्या तरी आम्हाला आणखी न्याय भेटला, आणखी तोंडात किती सगळे जे गुन्हेगार आहे यांचं कोम्बिंग होईल, फ्रिस्किंग होईल यासाठी. त्यासाठी कामयाबी भी मिल रही है भैया. कितने लोग जेल में है अलग अलग गुन्हों में. मी स्वतः इथे 1 वर्षापासून आहे, मी किती लोकांना जेलमध्ये टाकलेलं आहे, आम्ही किती गुन्हे उघडकीस आणले. तुम्ही म्हणता किती लोक जेलमध्ये, मेंढपाळावर दरोडा पडलेले लोक, जे मेंढपाळाचे आरोपी आहेत ते किती जण आहेत ते सांगा मला. ते कोणते
आता हे त्यांची नावं सांगा सर. आता आमच्याकडे सध्या आम्ही 7 लोकांना अटक केलेलं आहे. 7 लोक आपण इथून धरून दिलेले आहेत त्या केसमध्ये, जे की एकदम सिमिलर पॅरामीटर आहे. त्यांना आम्ही उद्या आमच्या ह्या केसमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. कोणते हे आता खालचा दरोडा पडला ते? येस ते आणि हे एक्झॅक्टली सेम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरावा आहे म्हणून आपण अटक केली आहे आणि त्यांना आपण कोर्टात घेऊन कस्टडी पण घेणार आहे, ओळख परेड घेणार आहे, आपल्या फिर्यादींना दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निष्पन्न करतो. याच्यामध्ये हां. तांत्रिक पद्धतीने झाली. म्हणजे तुम्ही आज आंदोलन करणार म्हणून काही ते असं नाही. आंदोलन करणं हे कधी बघा. असं होतं, एक मिनिट, हां. 6 किलोमीटरवर या ठिकाणी दरोडा घालतात. 6 किलोमीटरवरच्या घरी बरोबर जाऊन कालचं ते 10 किलोमीटरचं एक आहे सिंधी सिरस आंदोलन करणं मेंढपाळांचं पण हे नाही आहे. कारण आज ते बघा तुमच्या शेळ्या मेंढ्या सगळं सोडून घरदार सोडून आधी तर उन्हातानात कशासाठी उभा आहे. कारण त्यांच्यावर भीती आहे ना. अहो त्यांच्या एवढं लेकरांचे कानं तोडले हो एवढ्या सोन्यासाठी. मी स्वतः एक तिथं बघितले. कानं तोडले आणि साहेब एवढ्या बाकीच्या ठिकाणी इतर ठिकाणापेक्षा वाळून या नाही एवढ्या पोलिसांना एवढ्या सगळ्यात जास्त भागामध्ये गुन्हे खूप झालेले. सगळ्यात जास्त कुठंच नाही झालेले. लक्ष देऊन गांभीर्य घ्यायच्यामध्ये. आमच्या पाहुण्याने गेला त्याचा तपासच चालू आहे. अजून सुद्धा तपासच चालू आहे ते म्हणते. गांभीर्याने घ्या तुमच्या एवढ्या भागामध्ये जास्त कोणाचे हात मोडे कोणाचे त्यांना आदेश आम्हालाच का आदेश नाही. त्यांना आदेश मारायला इतका आमचा माणूस पाहुणा म्हणजे इतका हातेर होतो. पोलीस घाबरवण्यासाठी नसतात, पोलिसांना अटक करण्यासाठी असतात. अटक वजन कसं आहे 7 लोक हो साहेब आमचे ते जवळजवळ 10-15 माणसं होते. त्यांनी थोडी दादागिरी केली तर त्यांनी ते हत्यार काढ. जे लोक पिढ्या इथं राहत आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे झाले आहेत. लोकवस्तीमध्ये होता लोकवतो कुठं होता तिथेच राहतात. असं आहे की गुन्हेगार पकडले गेले की हे बंद होतात. आता आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. हिराची येऊन दम देतात आणि संध्याकाळची हाणून मिळतात. अशी परिस्थिती अटक करीत नाही 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 इळाची जी दम देतात त्याची कोणी तक्रार करत नाही. साहेब उद्या या भागामध्ये माझ्या मेंढपाळाचा त्रास होऊ नये त्यांच्यावर दरोडा. म्हणजे अहो मारहाण सोपी नाही हो. आपल्याला एवढीशी खरूच लागली तर आपल्याला किती त्रास होतो. पायातून पाणी काढत ते जर डोक्यात राहिला तर ते पोरेला अजून ओळख बुजले नाही 15 दिवस झाले. तोपर्यंत मला आरोपी नाही. नाही तुम्हाला कसं पायदान झालं 5 साहेब पायदान. नाही साहेब बघा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की बाबा मेंढपाळाच्या बाबतीत परत अशी घटना होणार नाही यासाठी तुम्ही आम्हाला सांगा मी काय करायला पाहिजे. तेच सांग. नाही 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 तुम्ही काही नाही केलं पाहिजे. जे करायचं ते आम्हीच करणार आहे. आम्ही अतिशय पेट्रोलिंग वाढवली आहे, माणसं वाढवली आहे. रात्रीचा अशी कुठली गल्ली नाही ज्या ठिकाणी पोलीस जात नाही. आमच्या संपूर्ण हद्दीमध्ये आता 4 फूट आम्ही पेट्रोलिंग वाढवली आहे. पूर्वी 1 गाड्या होत्या, आता 3-3 गाड्या फिरत आहे. आरोपी पकडल्या गेले आहे आणि ज्या प्रकारे सर्च ऑपरेशन चालू आहे जे करणारे होते ते सगळे बाहेर पळालेले. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सुरक्षा देणं पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही सक्षम आहोत. आम्ही 100% संरक्षण करणार आहोत. मी जर समजा हे उघडलं तर आमचा एक कॉन्स्टेबल तुमच्या मेंढपाळ बांधवावर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारंवार दरोडे पडतात, वारंवार हल्ले होतात. म्हणजे कुठलीही मेंढपाळ येऊ त्यांना म्हणजे 15 दिवसाला एक दरोडा तुम्हाला दिसणारच. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी आता 1 महिना 6 मार्चला एक एवढा भयानक दरोडा पडला होता. त्यातले बारामतीचे मेंढपाळ होते, त्यातल्या 7 महिला ICU मध्ये होत्या. ते कंटाळून त्यांच्या गावी निघून गेले. तिथून फोन करतात बिडकीन पोलीस स्टेशनला की एक तरी आरोपी सापडला का. आतापर्यंत कुठलाच आरोपी सापडला नाही. म्हणजे जेव्हा ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ हल्ले झाले आतापर्यंत एक आरोपी सापडला नाही. आज इथं आमचं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारणच आहे. आज 1 मे रोजी आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन वाळूज पोलीस स्टेशन समोर केलेलं आहे. आम्ही प्रमुख मागणी आमची हेच आहे की आरोपीला तात्काळ अटक करणे आणि त्यांना एवढी कठोर शिक्षा देणे की दुसरा आरोपी म्हणजे असं करण्याविषयी ते वारंवार विचार करण आणि मेंढपाळांना कोणी हात लावणार नाही. आणि जर त्याला जर चांगली शिक्षा झाली तर पोलीसचा काय रोल याच्यामध्ये. आता पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलंय की आमचा तपास चालू आहे. 7 जण म्हणजे त्यांना आरोपी सापडले आहे. आता आम्हाला तर आम्ही मोठी आश घेऊन आलेलो आहे. आता बघूया आता याच्यानंतर आम्हाला कुठला मागणी काय तुमची. आमची पुढची मागणी जर हे आरोपी अटक नाही झाले हे आंदोलन तर किरकोळ आहे. याच्यानंतरचं आंदोलन
पोलीस प्रशासन आणि सरकार याला जबाबदार राहणार आहे. काय मागणी आहे? आज आंदोलन केलंय तुम्ही? नमस्कार, मी सकाराम सरग, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर मेंढपाळांच्या जे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आज संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज पोलीस हद्दीमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी रात्री 1 वाजता एका मेंढपाळाच्या वाड्यावर दरोडा पडला होता आणि 1 महिन्यापूर्वी बिडकी पोलीस हद्दीमध्ये बारामती जे आमचे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यावरती त्या ठिकाणी वाड्यावर दरोडा पडला होता. दोन्ही मेंढपाळांच्या दरोडा पडलेला एकही आरोपी अद्याप अटक झालेला नव्हता. म्हणून आम्ही 28 तारखेला या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी नोटीस दिली. तर पोलीस कमिशनर आणि RDC साहेब यांना आम्ही नोटीस दिलं होतं की आम्ही 1 मेला आंदोलन करणार. 1 मेला आंदोलन करण्याचा उद्देश हा होता की आजचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर हा मेसेज गेला पाहिजे की बाबा मेंढपाळांची नेमकी काय हाल चालू आहे आणि काय अडचणी मेंढपाळांसमोर आहेत. जर एवढे जबरी दरोडे पडून जर आरोपी या ठिकाणी वेळेवर सापडत नसतील, मेंढपाळांना न्याय भेटत नसेल, तर त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आम्ही हे आंदोलन भविष्यामध्ये तीव्र करणार. आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगितले की 7 आरोपी या ठिकाणी त्यांनी अटक केलेले आहेत. तर या ठिकाणी खरोखर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीनं आभार पण मानतो. परंतु ते आरोपी तेच असले पाहिजे, चुकीचे आरोपी विनाकारण ह्या गुन्ह्यात वर्ग झालेले नसावेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर या ठिकाणी मेंढपाळाला न्याय भेटला नाही, 15 तारखेला कमिशनर ऑफिसर समोर याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी मेंढपाळ केल्याशिवाय राहणार आहेत. त्या ठिकाणी 15 तारखेला न्याय भेटला नाही तर 31 मेची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती ही कलेक्टर ऑफिस संभाजीनगर या ठिकाणी साजरी केल्याशिवाय मेंढपाळ राहणार नाहीत. आणि त्या ठिकाणी आमची याची पुढची मागणी असणार आहे की फक्त पोलिसांनी आरोपी अटक करणे, सजा करणे याने मेंढपाळाचं फारसं काही कल्याण होणार नाही. जर या ठिकाणी परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर या ठिकाणी आमच्या राज्य सरकारनं आमच्या मेंढपाळांना शस्त्र परवाने दिले पाहिजे. प्रत्येकाच्या ताब्यात जर शस्त्र असेल तर पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी बराचसा ताण कमी होणार आहे. ज्यावेळेस रात्री 1 वाजता मेंढपाळ पोलीस स्टेशनला फोन करतो, सकाळी 6 वाजता पोलीस त्या ठिकाणी जातात. ठीक आहे, आम्ही मान्य करतो तो मेंढपाळ त्यांना सापडण्याचं कुठे अडचणीत असेल किंवा यांचे काय प्रॉब्लेम असेल, यांच्याकडे गाड्या कमी असतील, यांचा फौजफाटा कमी असेल, परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन जर काढायचं असेल तर या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला शस्त्र परवाना जर दिला तर नक्कीच हे परमनंट सोल्युशन याच्यावरती निघाल्याशिवाय राहणार नाही.